कथांच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे. मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा, कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संगम. हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार. आपणासमोर सिद्धहस्त लेखक माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या घुंगरू या कादंबरीचा भाग 9वा आपणासमोर अभिवाचन करीत आहे. तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल, तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तर ऐकूया माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या घुंगरू या कादंबरीचा भाग 9वा. श्याम जोशीच्या मागं बकुळा निघाली. जायचं कुठं हेच ठरलं नव्हतं. त्यामुळं पाय घेऊन जातील तिकडं ती निघाली होती. बोल बकुळा, साताऱ्याला चल. मग तिथनं पुढचं पुढं बघू, श्याम म्हणला. दोघं साताऱ्याला आली, स्टँडवरच आडवी झाली. पोलिसापासून भिकाऱ्या फेरीवाल्यांच्या नजरा पालीसारख्या बकुळाला चाटत होत्या. श्याम तिच्याबरोबर सावलीसारखा वावरत होता. अख्खी रात्र त्यांनी स्टँडवरच काढली. सकाळी नळावर तोंड धुतलं, बाहेर टपरीवर चहा घेतला आणि बाहेरच्या बस स्टॉपच्या बाकड्यावर दोघं बसली. बराच वेळ दोघं बसून होती. कुठं जायचं हेच माहीत नव्हतं. त्यामुळे धावपळ नव्हती आणि ओढ पण नव्हती. राम राम ताई साब, बकुळा भानावर आली. समोर ढोलकीवाला नाना परब उभा होता. नव्ह, कुठं निघालाय? आणि ही पाहुणं बी आहे ती, म्हणजे दौरा लांबचा दिसतोया, नाना परब म्हणला. होय, तू इथं कसा? बकुळाने विचारले. अव, माल खरेदीला आलो. तुम्ही दिलेलं 10,000 घेऊन आलो. मग ते पाचवड गाठलं. 4-8 दिवस तिथंच कसं तरी काढलं. मग पटेलाच्याकडं कामाला लागलो. ओळख वाढली. मेन रोडवर टपरी टाकली. अहो, काडी इडी इकतो. चांगलं चाललंय. तिथंच झोपडपट्टीत राहतो. सारं बघा बैजवार बैजवार आहे बघा माझं. आणि ती बी तुमच्या आशीर्वादानं, नाना परब अभिमानानं सांगत होता. दिसभरात 5-50ला मरण नाही बघा. आता जाता येता या की गरिबाच्या घरी. हौसाला मांदाळ वाढ वाटेल. होय व, या की. बकुळाला कसं बोलावं तेच सुचना. पण नाना परबाला किती सांगून किती नको असं झालेलं. तो बोलतच होता. ढोलकीवाले, आम्ही आईचा फड सोडला. हं? काय म्हणता? होय. आईशी नाही पटलं. दोघं बाहेर पडलो. अरारारारारा! शेवंताबाईला अवदसा आठवली. बरं, मग आता कुठं निघालाय? अरे दैव नेल तिकडं जायचं. हे बघा, असं बोलायचं नाही बरं का. हा नाना परब जिथं आहे तवर असं बोलायचं नाही. चला, चला माझ्या झोपडात चला. नाना परबानं हट्ट धरला. अरे पण तू माल खरेदीला, श्याम म्हणाला. अहो, माल गेला खड्ड्यात. चला, गाडीकडे चला. पहिलं पाचवड गाठायचं, मग बाकी. नाना परबानं बकुळाचं बोचकं उचललं. गाडी धरली. तिथं पाचवडला आली. हौसाचा जीव अगदी आबाळागत झाला. श्याम श्याम आणि बकुळाला कामधंदा मिळत नाही तोपर्यंत दोघांनी झोपडीत मिळेल ते वाटून खायचं ठरलं. 4-5 दिवस गेलं. श्याम आणि नाना परब बाहेर गेले होते. झोपडीत बकुळा हौसा होती. हौसेनं धिटाईकडून विषय काढला. बकुळाताई, एक विचारू का? वाईट वाटून घेऊ नका. मनात हाय ती वाटावी येतंय म्हणून पुसते. हौसे, अगं परक्यासारखं काय ग करतीस? हे बघ, आड न घेता पुस की ग. तसं नव्हं, कितवा महिना? बकुळा लाजली. कसं ग ताडलंस? अगं, असलं लपवायचं म्हटलं तरी लपतं का? हं? सांग.
अगं सांग की कितवा, कितवा महिना? दुसरा. लगीन लावलंस का? नाही. गळ्यात डोरलं नाही, काळा मणी नाही म्हणून पुसलं गं. नाही गं. मग असं कर, पहिलं लगीन कर. लग्नाशिवाय आई झालं तर माणसं गिधाडासारखी टोचतेली. बकुळा श्यामला घेऊन दुसऱ्या दिवशी कुडाळच्या पिंपळेश्वराच्या मंदिरात आली. दोघांनी मनानं एका दुसऱ्याला आपलं मानलं. श्यामनं पिंपळेश्वर वाकडेश्वराच्या समोरच्या कुंकवानं बकुळाचा मळवट भरला. दोघांनी डोळं मिटलं. देवाला मनोभावे मनात साठवलं. आयुष्यभर एकनिष्ठ राहण्याचा निश्चय केला. पुजाऱ्यानं प्रसाद दिला. कृतार्थ झाल्यासारखे ते दोघे गाभाऱ्यात बसून राहिले. थंड गाभारा, मनस्वी शांतता. मनात अनेक कळ्या केव्हाच उमलत होत्या. समोरच्या श्री पिंपळेश्वराच्या श्री वाकडेश्वराच्या प्रतिमेवर नजर स्थिरावली होती. फुलाधुपाच्या सुवासानं गाभाऱ्यातील वातावरण भारलं होतं. कुलस्वामिनी, कुलदैवत बकुळाच्या रक्तात सामावलं जात होतं. देहाचं फुलपाखरू झालं होतं. दुःख, संकट, राग, लोभ सारं काही जाणवत नव्हतं. स्वतःचं अस्तित्व नव्हतं. समाधी. हो, समाधी म्हणतात ती हीच तर नव्हे. श्याम उठला. बकुळा त्याच्या मागे आली. दोघं नदीच्या काठी पिंपळ वृक्षाच्या थंड सावलीत बसली. कोणीच बोलत नव्हतं. शब्द सुचत नव्हते. पैलतीरावरच्या कळकीच्या बेटाकडे पाहत बसले होते. कळकीचे बांबूचे बेट कसले ते. पुरा नदी किनारा त्यानं व्यापला होता. बकुळा बकुळा भानावर नव्हती. तिचं डोळं पैलतीरावर स्थिरावलं होतं. श्याम उठला. तिच्याजवळ बसला आणि हात हातात घेतला. बकुळा, आता कुठं ती भानावर आली. बकुळा, आपण किती दिवस हौसाकडे राहायचं? मग? अगं तिचा संसार फाटका. त्यात आपला बोजा. मग काय करायचं? श्याम तरी काय सांगणार? करण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नव्हतं. बकुळा, हौसीनं आपणाला आश्रय दिला. पण आज ना उद्या आपणाला तिचं घर सोडावं लागणार. तिनं हुंकार दिला. कुठं जाणार आपण? बकुळा बोलली नाही. तसा श्याम चिडला. बकुळा, तू कसलाच विचार करणार नाहीस का? सारा विचार माझा पिंपळोबा करेल. हे बघ, देवावर भरोसा ठेवून निष्क्रिय राहून नाही चालत. आपण काहीतरी करू. काय करायचं आपण? तो गप्प. तू चांगला कामधंदा करशील. कोण मला देईल नोकरी र? आपल्याजवळ धंदा कराय पैका नाही. श्याम गप्प. तुझ्या आईबाकडनं पैसा आणलं तर? नाही, नाही बकुळा. मला आई नाही, बाप नाही, घर नाही, दार नाही. श्यामनं आपली जीवन कहाणी बकुळाला आजपर्यंत सांगितली नव्हती. गावाकडचा आई-वडिलांच्या विषयी काही विषय निघाला की तो गप्प व्हायचा. बकुळा, अगं आम्ही कोकणस्थ ब्राह्मण, कर्मठ. दुसऱ्यांना हीन समजून स्वतःच्या ब्राह्मणपणाच्या मस्तीत आम्ही जगत आलो. देवधर्म, पूजा-अर्चा, पोथी, पुराणं हेच आमची मुख्य अस्त्र. यांच्या जोरावर आम्ही गडगंज झालो आहोत. शिरोड्यात 50 एकर जमीन, वाडा, नारळीची बाग, सुपारीची बाग सारं काही आहे. ती सारी अडाणी लोकांच्या अंधश्रद्धेवर, भोळ्या भाबडेपणाच्या कमाईवर आम्ही मिळवलेली आहे. का का कोण जाणे, पण मला लहानपणापासून वाद्य वाजवण्यात आनंद मिळायचा.
आई-वडिलांची सोवळ्यानं विश्वेश्वराची पूजा चाललेली असू दे, नाहीतर खड्या स्वरात मंत्र उच्चार. मी मात्र हातात मिळेल त्या वस्तूवर ताल धरत असे. डबा, पेटी, पुस्तक, पेटी जे हाती येई ते मी वाजवत असे. एकदा गावात तमाशा आला. नाची मुलगी तयारीची होती, पण ढोलकीवाला कमी पडत होता आणि ती बघून मला खटकत होतं. मला राहावेना. अंगातली कला मला स्वस्थ बसू देईना. मी उठलो. ढोलकी ढोलकी गळ्यात अडकवली आणि आणि वाजवली. घुंगरू आणि ढोलकीचा ताळमेळ बसला. गावानं टाळ्यांचा कडकडाट केला. पण पण बापानं तोंडावर फटाके फोडले. त्याच त्याच दिवशी मी घर सोडलं. गावच्या जत्रेत फड करणाऱ्या यमुना वाईकर, काकू कुडाळकर, रोशन तांबेकर, विमल सावंतवाडीकर यांच्या फडाबरोबर फिरत राहिलो. आई-बापानं कधी चौकशी केली नाही. मुलगा मेला की जिवंत आहे, याचा सुगावा घेतला नाही. त्यांच्या दृष्टीनं मी मेलो. हो, मी मेलो. तमाशात ढोलकी वाजवून मी त्यांच्या 17 पिढ्या नरकात घालवल्या होत्या. कुळाला कलंक लावला होता. मला घराचे दरवाजे बंद झाले. श्यामचे डोळे पाणावले होते. बकुळाने त्याचा हात हातात घेतला. "आई-बाप पण एवढं वाईट असते ती? आजवर बकुळानं आजवर बापाला पाहिलं नव्हतं. तर आईनं हाकलून दिलं होतं. बकुळा, तुझे वडील तालेवर आहेत, श्रीमंत आहेत. व्हय, पर पोरगी दुसऱ्या घरी तुकडं मुडतीया. बकुळा, मला वाटतं तू तुझ्या वडिलांना भेटावं. काय म्हणू? काय म्हणू? बापा, मी तुझी आई. मला पदरात घे म्हणून. बकुळा, तू समजून घे. आई संग रंगढंग केलं, मौज-मजा केली. अंगावा आला तसा पसार झाला. त्यो मोठा, त्याचा मान मोठा, नाव मोठं. अरे मग मला लेक म्हणून जवळ घेणार आहे का त्यो? अरे तुझ्या बापासारखा त्यो जातीवरच जायचा. तुझा बाप कर्मठ, ब्राह्मण. पण माझा बाप देशमुख. बकुळा, बकुळा मुलगी म्हणून तू त्यांच्यासमोर जायचं नाही. मग कलावंत म्हणून फडासाठी कर्ज मागायचं. तुझे वडील दिलदार आहेत, श्रीमंत आहेत. मुंबईत जाधव नाट्य संसारवाल्याने आपल्याला सांगितलंयच. नाही, नाही. मला नाही जमायचं. माझ्या आईला वनवास दिला. मला मला जन्मापासून अनाथ केलं. त्याचं तोंड नाही बघणार मी. अगं बकुळा समजून घे. आजपर्यंत तू नाचलीस. दुसरं काय केलं नाहीस. शिक्षण नाही, शेती, घरकामाची तुला सवय नाही. आणि मी मजुरी करण्याच्या लायकीचं नाही गं. तमाशाशिवाय आपण दोघं काहीही करू शकणार नाही. तुझे घुंगरू आणि माझी ढोलकी ह्याशिवाय आपणाकडे कला नाही, शिक्षण नाही. हं. अरे पण त्यो तरी उभं तरी हे बघ, प्रयत्न करायला काय हरकत आहे? सौताची मुलगी नाचवायला त्यो तयार होईल? अगं असं काय करतेस? मुलगी म्हणून जायचंच नाही. दोघंही विचार करत बसली. बकुळा, बकुळा माझी खूप इच्छा आहे. स्वतःचा फड असावा, नमुनेदार फड असावा. होय, मला बी तसंच वाटतं रे. म्हणूनच, म्हणूनच म्हणतो जयसिंगराव देशमुखाकडून कर्ज घेऊ. आणि नाही दिलं तर? अगं तू आडवंच लावणार का? नाही,
पण मला त्या माणसाचं तोंड नाही बघायचं. बकुळा, पंढरीनाथानं माझ्या गालावर उठवलेलं वळ अजून ताजं आहे ती गं. मला त्या पंढरीनाथाला दाखवून द्यायचंय, श्याम शिरोडकर पण फड उभा करू शकतो. असं. अरे असं आहे तर मग मी मी एका पायावर तयार आहे. बकुळा तयार झाली. केवळ अपमानाचा बदला घेण्यासाठी तयार झाली. केवळ श्यामचा अपमान नव्हता, तर जन्म दिल्या आईनं पंढरीनाथांना हाकलून दिल्यानंतर मूक गिळलं होतं. पंढरीनाथाच्या कृतीला तिनं मूक संमती दिली होती. बकुळ आणि श्यामनं शेवंताबाई सातारकरांचा तमाशा मंडळ सोडलं आणि पंढरीनाथाची पक्कड सर्वार्थानं घट्ट झाली. गल्ल्याचा पैसा आणि तमाशातली माणसं त्याच्या मालकी हक्काची त्याला वाटायला लागली. पैसा निर्जीव असतो. ज्याच्या हातात असतो त्याच्या मालकीचा असतो. पण माणसाचं मन असतं. चाकरी करतात म्हणून म्हणून मन त्यांनी मालकांच्या हवाली केलेलं असतं असं नाही. बकुळा तमाशातून गेल्याचा राग पंढरीनाथानं सर्वांच्या वरच काढायला सुरुवात केली. त्याला वाटलं होतं श्याम घाबरून पळून जाईल, बकुळा एकटी पडल. पण श्यामच्या मागं बकुळा गेली. पंढरीनाथाचं काळीज तुडवत गेली. हो, जखमी करत गेली. त्याची त्याला चीड आली. जिच्यासाठी आपण घरदार सोडलं, संपत्ती सोडली, मान-सन्मान सोडला, जमीन-जुमला सोडला, अहो संपत्ती सोडली. तिनं तिनं त्याला कसपाटासारखी वागणूक दिली होती. जिवारी झाल्या जखमेनं तो मनस्वी दुखावला होता आणि आणि ताळतंत्र सोडून वागायला लागला होता. तमाशात नाचणाऱ्या पोरींच्या वर राग काढायला लागला. एकदा तर ताराच्या हातरुणात शिरला. तिनं बॉम्ब ठोकली. हिरा नागपूरकरणीची चेष्टा करायला गेला. तिनं आई बहीण काढली. सरला येवलेकरणीला इशारा केला. तिनं तिनं चप्पल दाखवली. अहो एक ना दोन. तमाशा मंडळ म्हणजे कुटुंब असतं. एखाद्या यंत्रासारखं कामकाज. यंत्राचा साधा स्क्रू नसला तरी त्याची धडधड थांबणार, बंद पाडणार. शेवंताबाई सातारकर मंडळाची तीच अवस्था झाली. दुखावलेली माणसं मनापासून काम करत नव्हती. त्यामुळे तमाशाचं काम मनापासून होत नव्हतं. टाळ्या मिळत नव्हत्या, फेटं उडत नव्हतं. दौलत ज्यादा होत नव्हती. गर्दी गर्दी जमत नव्हती. पंढरीनाथाची चिडचिड वाढली तशा शेवंताबाईंचं तोंड सुटलं होतं. त्यात तिच्या उतारवयाचा दोष होता. सुरुवातीला जयसिंगरावावरील राग म्हणून अतृप्त शरीर तिनं पंढरीनाथाच्या स्वाधीन केलं. पण शरीराला पण वयाची मर्यादा असते. भावना आणि तारुण्य यांचं नातं जुळतच असं नाही. पंढरीनाथाला देताना सुरुवातीला जो आनंद होत होता, तो आनंद तो आनंद आता तिच्या शरीराला मानवत नव्हता. त्यामुळं दोघांच्यातलं अंतर वाढत होतं. बकुळा गेली. रक्ताचं माणूस गेलं. त्याचं दुःख तिला होतंच. शिवाय शिवाय हा प्रपंच कोणासाठी, कशासाठी यातायात? आणि शिवाय ह्यातनं पदरात काय पडणार? पंढरीनाथ शेवटपर्यंत साथ देईल हे कशावरनं? पंढरीनाथाच्या रोज येणाऱ्या तक्रारी या सर्व प्रश्नांनी शेवंताबाई अगदी बेजार झाली होती. आणि सर्वात कहर म्हणजे पंढरीनाथ तिरमिरेनं फडाचा खेळ तेव्हा कोल्हापुरात होता. कोल्हापूर शहर कुस्ती आणि तमाशाचं छंदी. दोन्ही खेळ ताकदीचं होतं. रगीचं, झिंगा आणणारं, बेहोश करणारं. शाहू स्टेडियमवर शेवंताबाई सातारकर तमाशा मंडळाचा तंबू उभा राहिला. गावभर भोंगा लावून रिक्षा फिरली. माणसांची गर्दी झाली. गण झाला. शेवंताबाईचा आवाज बसला. गवळणी झाल्या. पण
नवख्या ढोलकीवाल्याचा ठेका चुकला. बतावणीत रंग भरला नाही, संगीत बारीची मजाच उडून गेली. हार्मोनियम, ढोलकी, टाळ, तुलतुन यांनी एका दुसऱ्याशी जुळवून घेतलं नाही. अहो, छंदी फंदी कोल्हापूरकरांनी चांगभलंच केलं. अहो, स्टेजवर चपला, अंडी ह्यांचा खच पडला. वग झाला नाही, कानात फाटली, लाईटी तोडल्या. 4-2 लोकांची डोकी फुटली. शेवंताबाईनं आज एक पेग जास्त घेतला. आज आज अनुभव नवा होता. तो पचवण्यासाठी दारूशिवाय तिला दुसरं कोणीच मदत करू शकणार नव्हतं. बापानं नाव दिलं, जनतेनं प्रेम दिलं. लक्ष्मीनं संपत्ती दिली, गणेशानं आशीर्वाद दिला. पण पण आज आज पहिल्यांदा सारं संपलं होतं. आता शेवंताबाईच्या आधाराला दारूशिवाय कुणी नव्हतं. पंढरीनाथ आला तो पब्लिकला शिव्या शाप देतच. पोलिसांच्या आया बहिणी काढत. बघ्यांची भूमिका घेणाऱ्या पोलीस खात्याला त्यानं शिव्यांची लाखोली वाहिली. पंढरी, अरे बाप मिळाल्यासारखा का बोंबालतो रे? शेवंताबाईनं आवाज वाढवून विचारलं. बाडव्याने नुकसान केलं. अरे पर का केलं? फुकट नव्हतं पब्लिक आलं. अरे तिकीट काढलं होतं तिकीट. पायका मोजला होता. अरे पुरेपूर दामाचं काम मिळालं नाही म्हणून इस्कोट केला त्यांनी. त्यांचं काय चुकलं? अं, आम्ही काय कराय हवं होतं? तुम्ही नाचाय हवा होता का? पंढरी, आता तूच नाचायचा बाकी राहिलायस. तुझ्या साऱ्या कला बघितल्या. आता नाच. नाच बाबा नाच. कर मनासारखं. बकुळे, तुझ्यावानी तमासगीर नाही हा पंढरी. नगराध्यक्षाचा पोरगा आहे. मग मग झक मार की तिथं बापाच्या घरी. इथं कशाला राहिलायस? हा? शेवंताबाईच्या पोटातली दारू बोलली. अरे अरे वाटुळ केलंस फडाचं. पोरगी घालावलीस, ढोलकीवाला गेला. आज आज तमाशाचा इस्कोट झाला. जा जा बाबा, काळ कर काळ. शेवंताबाई बडबडायला लागली तसा पंढरीचा तोल गेला. त्यानं अस्सल गावरान शिव्या घातल्या आणि म्हणाला, ए भावाने, अ किती लायकीची आहेस ती मला माहित नाही वे. अगं तुला काय वाटलं? हा पंढरी तुझ्यावर फिदाय झालाय वय? अगं बदला घेतोय बदला. पण शेवंताबाईला काय समजण्या इतका अवसर दारूनं दिला नाही. दोघांच्या तंबूत रात्रभर काय झालं कुणास ठाऊक. त्यांचं भांडण कसं मिटलं कळलं नाही. माघार कुणी घेतली कळलं नाही. पण दुसऱ्या दिवशी दोघांनी निर्णय घेतला. फडाची रया बकुळानं घालावली. बकुळानं नुकसान केलं. बकुळाला अद्दल गाढवायची, तिला तिला रंडकी करायची. भिकारी करायचं, रसातळाला घालवायची. दोघांचं एकमत झालं आणि कार्यवाहीची सर्व सूत्र पंढरीनाथाच्या हवाली झाली. बकुळाचं नाव, गाव सारं संपवण्याचा त्याने विडा विडा पंढरीनाथानं उचलला होता.